पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही, तसंच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेली की परत येत नाहीत. बहुधा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. असं का घडतं? कारण मिठाचं महत्त्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थांवर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवला आहे का, ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, हे काहीच माहीत नसतं. तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. तो गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातल्या इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतली रस्सा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो. नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात. कधी हक्कानं कान धरतात तर कधी पोटतिडकीनं समजावून सांगतात. नकोशीच वाटतात. कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातले इतर पदार्थ दिसत नाहीत तर वाटीमागे असलेलं ते एवढंसं मीठ काय दिसणार ना. पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना, तेव्हा पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतात. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं? म्हणून देवानं वाढलेल्या या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो, ती आयुष्यात आली आहे ना, म्हणजे नक्कीच मागच्या जन्माचा संबंध असतो. आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. भले ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे नसतीलही, पण निदान वाईट तर नक्कीच करणार नाहीत. लेखक अज्ञात. वाचन दत्ता सरदेशमुख.